नमस्कार मित्रांनो, इकडं चालू आहे स्वयंपाक आईचा चुलीवर. आपला स्वयंपाक तर नेहमी चुलीवरच असतो. इकडं मोत्या बसलाय राखण. रातभर जागलेला असतो ना, आता झोपतोय. भाजी वगैरे तर झाली यायची सगळी, आता चालू आहे स्वयंपाक. इकडं जनावरांना भुस्सा खायला ठेवलाय. काय होतं ना, चरायला सोडायला उशीर होतो ना, तर त्याच्यामुळे ह्यांना अगोदर इथंच भुस्सा ठेवलाय खायला. हरण्याला पण त्याच्या आईसोबतच खायला ठेवलं होतं. थोड्या वेळाने त्याला चरायला बांधतो, बाकी हे भुस्सा खातात. बैलांना आज पण काम आहे, बैलांना काम आहे रोज. बाकी इकडं राणी, मी इकडं आलेलं लय दिवस झालं बांधायला नुसतं. बघा अशी गोचिड असतात ना, त्या दिवशी पावडर लावली तरी एक गोचिड आज मला दिसलाच. असे एक दोन असतात कुठेतरी, त्या दिवशी पावडर लावली ना तर त्या दिवशी बरेच होते. असं एखादा असतो कुठंतरी. ही वृंदा, हो हो, कशी शांत भरते हात लावलं की, चोळलं की. सगळेच असं शांत भरतात हात लावलं. ना काय होतं, सोडायला थोडं उशीर होतं. पप्पांना ते इथं दार येत ना, तर त्याच्यामुळे थोडं काम असतं. 12 वाजतात ना सोडायला, तर त्याच्यामुळे सकाळी भुस्सा खायला टाकायचा. म्हणजे कोरडा भुस्सा खाल्ला ना की मोकळा सोडल्या की पाणी अगोदर पाणी पितात. म्हणजे नदीवर गेलं ना लगेच पाणी पितात. मग चारा वगैरे खातात, परत वापस येताना पाणी पितात. वापस आले आपण त्यांना इथं हौदावर नाही नेत, नदीलाच पाणी पिऊन येतात ते येताना. आणि आपले शेजारीत ना काटवातलं सुरुवातीत शेत आहे ना, तर त्यांच्या हौदावर पण पाणी पितात येताना. तर त्याच्यामुळे इथं हौदावर पाणी पाजायची काय गरज नाही आला. आपलं शेण तर किती मोठं आहे, सगळं उकोंडा भरला. उन्हाळ्यात टाकला होता, तर आता तर भरला लगे. इकडं चालू आहेत आपले बटाटे भिजवायचे. तर भैया थांबला तिकडं दाऱ्यावर, म्हणजे खाली जाऊन लक्ष देतो पाणी गेलं का कडीला. इकडल्या बाजूने हा बोर आहे आणि पलीकडल्या बाजूने आपला सोलरवरचा बोर होता ना, तर आज बटाटे भिजायचे होणार. इथपर्यंत बटाटे भिजलेत. ह्या लाईनपर्यंत फक्त ही एकच लाईन राहिली मिडलची, ही वाली एक लाईन राहिली भिजायची. आणि जो सोलरवरचा बोर आहे ना, ती काबरी गाय उभा आहे ना, तर तिच्या मागे त्या छोट्या लाईनमध्ये सोलरवरचा बोर आहे. त्याच्यामुळं आज बटाटे भिजायचे होणार. मला तर जायचे तळ्याकडल्या शेतात, मग भैया इथं भिजवेल, पप्पा जनावर घेऊन जाणार, आई बटाटे लावायला तळ्याकडेच येणार आहे. म्हणजे बटाटे लावायचे झालेत. आता जे काल अवथानलं होतं ना, तर ते शेत नीट करायचे. म्हणजे त्याच्यातलं गवत वगैरे वेचून घ्यायचं आहे. आज आहे ना हरण्याला मी सोबत नेणार आहे. हरण्याला मला तळ्याकडे जायचं ना, हरण्याला तळ्याकडे घेऊन जायचं आहे. वाटलंच तर खिलेरीला पण नेन तळ्याकडं, म्हणजे इथं खायला जरा कमी लागेल. हे तळ्यावरच्या मोटरचं पाणी गवत भिजून झालं आहे. हे पाणी लावलं होतं इकडं ज्वारीवर, पण काय ते पाणी तिसरीकडेच फुटून गेलं. आता खाली जाऊन दारे देतो एकदा. पाणी लावलं होतं एका जागेवर, दुसरीकडेच फुटलं आणि गेलं. मी ना तिथून आडवं दारं दिलं होतं. हे पाणी हितवर भिजलं, पण नंतर इकडं फुटलं ना, असंच पाटान सरळ खाली गेले. आता ते तिथूनच मोडतो, जिथं कोरड आहे ना तर तिथं लावतो त्याला. आता पाणी लावलं हिथं. हे काय झालं ना, थोडंसं भिजायचं राहिलं होतं हिथं. बाकी तर ज्वारी भिजली, आता उगवण बी. मग अगोदर भिजली होती ना, ती उगवली चांगली. पण ज्वारी कुठं भिजायची राहिली होती. जिथं भिजली तिथं ज्वारी बी उगवली, पण हेव सारा आहे ना इथून खाली भिजायचा राहिला होता. मग आता हेव बी झाला भिजायचं, पाणी साचले तिथं. आणि थोडंसं टक्कल म्हणतात त्याला, म्हणजे थोडी जागा राहिली ना त्याला टक्कल म्हणतात. तर तेवढं टक्कलं भिजलं ना की मग पाणी दुसरीकडे लावतो. अरे फुटलं हो का इथून. हे असं होतं, पाणी इकडं लावलं आणि फुटलं इथून. आता वाहत किती वाहते लगेच फास्ट, जास्तीचं. पण होत आलं भिजायचं बी. थोडं 2 मिनटं थांब. आता बैलगाड्या घेऊन आलो आहे तळ्याकडल्या शेतात. तर पाठीमागे खिलरी आणली आज, खिलरी आणि हरणी. तर यांना खायला जागा आहे नाही तर पडीक जागा, मग तिथं बांधता येते खायला. आणि सोबत आणलंय खत आणि बटाट्याचं बियाणं आणलंय. काल एका शेताचंच आणलं होतं, आज वरच्या आणि खालच्या 2 शेताचं आणलंय बियाणं. चल चिमणी. तर तळ्याकडं आलो. ते राहिलं होतं नाव थानायचं, थोडंसं काल ठेवलं होतं नाव थानायचं. तर ते अवथानलं, अवथानून तिथं सोडलंय. खिलेरीला पलीकडं चरायला बांधलंय, सगळ्यात कोपऱ्यात खिलेरीला. तिच्या अलीकडं हरण्याला चरायला बांधलंय, हरण्याच्या अलीकडं चिमण्याला चरायला बांधलंय.
चिमण्या इकडं बांधलाय, परत सर्जा एकटाच पलीकडं बांधलाय, आत्याच्या रानापाशी सर्जाला बांधले. मस्त आता बैलांना पण अर्धा तास खाऊन देतो. अर्धा तास त्यांनी गवत खाल्लं ना मग जरा फ्रेश होते. फ्रेशच आहेत, काय लई कामाला चालले नाहीत. पण थोडा वेळ खाल्लं ना मग झुपतो कामाला. परत मग दिवस मला तर खायला भेटते नाही, त्यापेक्षा खाऊ दे आत्ताच त्यांना. हे रान आता व्यवस्थित झाले आवत आणल्यामुळं. आता ह्याच्यात रेषा मारून घेतो. ह्याच्यात परत वरचं शेत आहे ना, तर त्या वरच्या शेतात पण रेषा मारायच्यात. मी अगोदर ते आपलं घरचं मोठं हाऊस झुपलं, ते झुपल्यानंतर त्याने रेषा ओढून घेतल्या. ह्याच्या काल रेषा ओढल्या होत्या ना, त्याच्यावरचं शेत आहे ना, तर त्याच्यात रेषा ओढल्या. त्याच्यात रेषा ओढून आता खाली आलो आहे. परत छोटं लाव झुपलं, त्याला रस्सी वगैरे गुंडाळी. आणि हे जे दांड आहे ना, मोठं दांड घेतलं आहे, म्हणजे आता माती लावायची. आईने काल जे बटाटे लावलेत ना, तर त्या बटाट्याला माती लावून घेतो, म्हणजे उद्यापासून भिजवायला चालू करायला. आपल्या तिकडचं तर भिजायचं झालं आहे ना घराबसल्या शेताचं, तर जी पाईपलाईन आपली तळ्यावरून घरी आहे ना, तर ती इथल्या शेतात पण जाते. आपण इथे कॉक काढला तिचा आणि परत आपल्या घराबसल्या शेतात. तर मग तिकडनं पाणी बंद केलं ना, तर इथं कॉक उघडा करायचा, इथं कॉक ओपन केलं की इथं पाणी येतं. आणि आपल्या आत्याची पण मोटरीने इथं, मग आत्याचं पाणी घ्यायचं आहे आणि आत्याचं ना आपलं पाणी मिळून 2 मोटरीने भिजून घ्यायचे बटाटे. मग भाई उद्याच्याला भिजून ना बटाटे, तर त्याच्यामुळे आज माती लावून घेतो. मला नाही वाटत 2 शेताची आज माती लावून होईल. एका शेतासाठी मला परत यावंच लागेल, म्हणजे उद्याच्याला लावीन एका शेताची, आज एका शेताची लावून होईल, मग दुसऱ्या शेताची उद्याच्याला लावायची. चल चिमणी, असं शिंगात दाव आलंय. हां, ह्याला उभं राहायची पण गरज नाही. अशी माती अडकली ना, माती बरोबर बाजूला सरकते. हे शेत जरा ओलं आहे. हे शेत आतापर्यंत कोण पेरलं नाही, कारण की आपले शेतं चिबडतात ना, म्हणजे इकडचं शेत आहे ना चिबडतं. ह्याच्यातलं पाणीच म्हणजे काय म्हणतात ते खाली जात नाही, झिरपून जात नाही. जवळ तलाव पण आहे ना, तर त्याच्यामुळे जरा चोपड जमीन आहे, तर ती आणखीन ओलीच आहे. हे शेत आहे ना, तर खाली एक विधभर बघितलं ना, म्हणजे 7-8 इंच, तर खाली ओलंच आहे सगळं. छोटं आऊत झुपलं आहे, म्हणजे दांड मोठं आणि आऊत छोटं. तर इकडं माती लावायचं चालू आहे, तर अशी माती लावतोय. 2 लाईनीला माती लावली इथं बरं का. ह्या शेतात हे मधलं शेत आहे, आणि खिलरी बांधली ना ते साईडचं जिथं बैलगाडी सोडली ना, ते खालचं शेत शेवटचं, हे मधलं शेत. आणि हे सुरुवातीचं 1 नंबरचं शेत. तर ह्याला तर पूर्ण माती लावून झाली. ह्यावाल्या शेताला माती लावली आणि मस्त माती लागली, जास्त नाही कमी नाही, व्यवस्थित. म्हणजे कसं पाण्याला पण एक बाजू झाली यायला, म्हणजे या दोन्ही लाईनच्या मधून पाणी पण येतं, पाठ झालं मस्तपैकी पाणी यायला, अशी माती लावून झाली. एवढ्या शेताला माती लावली. आता हे खालचं शेत माती लावायचं राहिले, पण हे काय होणार नाही आज माती लावून. एवढं शेत म्हणजे अर्ध होईल वाटते मला, अर्ध नाही. आता टाईम झाला, आता 5 वाजलेत. जनावरं पण बांधावं लागतात ना, त्याच्यामुळे एक 15-20 मिनटं आता आहोत हाणणार मी. एक 7-8 मुरडानं होते ना, आता 7-8 मुरडानं म्हणलं तरी अर्ध्यापर्यंत नाही येत. पण चला उद्याच याला सकाळ सकाळी येऊन मग माती लावीन. उद्या मग सकाळ सकाळी येतो आणि राहिलेली माती लावून जातो. आता जेवढी होईल तेवढी माती तर लावून घेतो. आज जेवायला घरी गेलो ना, माझं जेवण पण आईने रानातच आणलं होतं. चला आता एवढी माती लावून तर झाली आहे. मधल्या शेताला पण एवढी माती लावली, आता थोडीशी माती लावायची राहिली. आता बैलांना सोडतो, कारण की दिवस मावळाचा टाईम तर झाला आहे. जे आणखीन अर्धा तास आहे दिवस मावळायला, पण बैल कसं आहे थोडे चरतेन बी नाही, तर बांधायला चरतेन बी ना, तर त्याच्यामुळे आता सोडतो. मग एवढी राहिलेली माती उद्या सकाळी येऊन लावता येईल. एवढी उद्याच्याला सकाळी लावायची माती आता बैलांना जरा चरायला सोडतो. बैलाला चरायला सोडतो, हरण्याची आणि खिल्लारीची जागा बदलतो. त्यांना सकाळी तिथं बांधलेलं आहे ना, आणखीन तिथंच आहेत ते. आई इकडं खालच्या शेतातलं गवत वेचते. इकडं बैल आता मस्तपैकी चरतायत. एकदा पप्पाला फोन लावून विचारतो की ते कधी निघणार आहेत काटणातून. ते पप्पा काटणातून निघले ना, म्हणजे जनावरं घेऊन, की मग मी इथून निघतो. म्हणजे मी तिथं बैलगाडी घेऊन जाईपर्यंत मग पप्पा येतील ते जनावर बांधण्यासाठी. ए सरजे वही इथं खाल्ला राव राजमा सर्जनी.
खाल्लं, एक झाड खाल्लं. आता त्याला इथं चरायचंच नको, तिकडं लावतो. मी पण उलटा बसलो राव. मी इकडं बसायला पाहिजे होतं ना राजमेन, इथं थांबायला पाहिजे होतं. मी तिकडं गेलो होतो ना, तर तिकडं तिथंच थांबलो. आता इथं थांबतो, म्हणजे आता खाणार नाही तो. एक झाड तर त्यांनी खाल्लं इथलं, आता मी इथंच थांबतो ना. पण जवळ असल्यावर खात पण नाहीत जनावर. पण कसं ना, आपण जर कुठं लांब गेलं ना तर खातात. जवळ उभं राहिलं ना मग खात बी नाहीत ते, पण थांबावंच लागतं जवळ. चला आता बैल घेऊन मी घरी चाललो आहे. म्हणजे बैलगाडी झोपायची, खिलेरीला हरण्याला बांधायचं आणि घरी जायचं. कारण पप्पाचा मला फोन आला होता आत्ता की पप्पा तिथून काटोनातून निघलेत. मग मी इथून बैलगाडी झोपून निघलो ना, मग वेळेवर पोहोचतोय जनावर तिथपर्यंत येईपर्यंत. जुने जनावर असते ना तर जायची पण गरज नव्हती, ते जागेवर जातात. नवीन पण जागेवर जातात, पण तिथं कुणी नसलं ना ज्वारीपाशी, मग ती ज्वारी खातात. मग त्याच्यामुळे लक्ष द्यावं लागतं त्यांना. चल चिमण्याचं रे, प्लीज दम्मा आणि चलतो बैल. आता हरण्याला बांधले मागं, खिलेरीला बांधले पलीकडं, बैलगाडी बी झोपली. आता निघतो घरी. खिलेरी थांब बाबा, पाय अडकिशीन कुठं. चला हे हरण्यावर बघ, चिमणे चल. चिमणी व्यवस्थित चालतात. आता टाइम पण झालाय, दिवस माळून गेलाय. कालचाच टाइम झाला घरी जायला. हे दोघं पाठीमागे घेतलेत, हरण्या आणि खिलेरी. पहिलं इकडं खिलेरी घेतली मागं, इकडं हरण्या. आपल्याला डांबरी रस्ता पण लागतो मध्ये इकडनं. आता हे डांबरी रस्ता आपल्या घरापर्यंत आहे, मध्ये थोडासा कच्चा आहे, मग परत डांबरी. चिमण्या मोठ्या असतो इकडं. कसं काय बैलगाडी तिथं उभा केली, अगदी वेळेवर आलो बैलगाडी घेऊन. बैलगाडी आता सोडत नाही, तिथंच उभा करतो, कारण की इकडं जनावर आलेत ना, तर जनावराला बांधतो. हे जनावर आलेत ना त्याच्यामुळं बैलगाडी तशीच ठेवली. आता अगोदर ह्यांना बांधून घेतो म्हणजे इथं लक्ष द्यायचे. ज्वारीपासून पुढे जाईपर्यंत हे लोक जाऊस तर. हे लोक गेले ना तिकडं, मग तिकडची आई बांधते, खालच्या गोट्यातली आई बांधते. इकडं चला आता इकडं जातो ह्यांच्या संग. मग आता खिलेरीला पाणी पाजतो, अगोदर बैलगाडी सोडतो, हरण्याला खिलेरीला पुन्हा बांधतो. चल ए चल.